3.5 मुहूर्तापैकी एक खास दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या खास दिवशी आज आपण बनवणार आहोत पारंपरिक स्पेशल थाळी. गोड चविष्ट आमरस आणि मऊसर पुरणपोळीची कमाल जोडी. आमच्या इकडे तेलावरची पुरणपोळी बनवली जाते. घरगुती चवीत तयार केलेली ही पूर्ण सणासुदीची थाळी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर याकरिता मी अगोदर सर्वप्रथम पुरणपोळीसाठीचं पुरण बनवायचं असल्यामुळे 1 तास हरभरा डाळ भिजत ठेवलेली होती. कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये ते हरभरा डाळ मी शिजण्याकरिता ठेवलेली आहे. त्यानंतर आमरस सुद्धा बनवण्याची तयारी चालू आहे. याकरिता मी पिकलेले जे हापूस आंबा आहे त्याचा गर पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. चवीपुरती साखर अगदी थोडीशी किंचित टाकलेली आहे आणि मिक्सरला त्याचा आमरस बनवून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरी तयारी चालू इथं आहे ती म्हणजे बटाटा भाजी बनवण्याकरिता. पुरणपोळी म्हटले की त्याच्यासोबत आमच्या इकडे बटाटा भाजी ही सर्वप्रथम बनवली जाते. बटाटा सुद्धा मी शिजवून घेतलेला असल्यामुळे अगदी पटकन फोडणी देऊन बटाट्याची भाजी सुद्धा बनवून घेतलेली आहे. तसेच पुरण सुद्धा म्हणजेच हरभरा डाळ सुद्धा शिजून तयार झालेली आहे. अगदी कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये हरभरा डाळ सुद्धा मी नितळून घेतली आणि त्याच्यामधील जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर करून एळवणीची आमटी सुद्धा मी बनवून घेतली आहे. काही ठिकाणी या एळवणीच्या आमटीलाच कटाची आमटी असे बोलले जाते, पण आमच्या इकडे या आमटीला एळवणीची आमटी असे बोलले जाते. त्यानंतर शेवटी मी तेलामध्ये घरगुती आपली जे वाळवण असतं ती कुरडई आणि पापड म्हणजे साल पापड्या सुद्धा मी तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की एवढी खुसखुशीत कुरडई बनलेली आहे की टाकता क्षणीच एकदम फुलली जाते, दुप्पट अशा प्रकारे फुलली जाते. अशा प्रकारे कुरडई आणि पापड सुद्धा मी या ठिकाणी म्हणजे साल पापड्या सुद्धा मी तळून घेतल्या आहेत. या साल पापड्या मी अगदी स्वतःच घरामध्ये बनवलेल्या आहेत आणि कुरडई काय मला फक्त माझ्या आईने बनवून दिलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे पुरण बनवण्याचं चालू आहे, पण माझ्या पिल्लूला पुरण खाण्यासाठी खूपच आवडतं, त्यामुळे तो अगदी माझ्या सोबतीला बसलेला आहे की आई मला कधी पुरण देईल याची वाट पाहत आहे. पुरणपोळीसाठी लागणारे पुरण सुद्धा मी अगदी बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेलावरची पुरणपोळी अगदी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पळपुटाला तेल लावून मी पुरणपोळी लाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता आमच्या इकडे एकदम पालता तवा ठेवून पुरणपोळी भाजून घेतली जाते, पण मी इकडे पालता तवा न ठेवता अगदी सरळ तव्यावरतीच पुरणपोळी बनवते, कारण की गॅसवरती तवा ठेवल्यामुळे तेलामुळे तो तवा निसटण्याची शक्यता जास्त असते आणि काही वेळेस तो निसटला सुद्धा आहे. त्यामुळे मी अगोदरच या ठिकाणी पालता तवा न ठेवता सरळ तव्यावरतीच पुरणपोळी बनवते. अशा पद्धतीने मी पूर्णपणे अक्षय तृतीया स्पेशल गोड रसाळ आमरस आणि घरगुती तेलावरची पुरणपोळी सुद्धा बनवून घेतलेली आहे. ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनेलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.